ठाण्याच्या जुन्या कोपरी पूल 8 दिवस वाहतुकीसाठी बंद। ठाणे पूर्व स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी स्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प सॅटिस प्रकल्प राबवण्यात येत असून या प्रकल्पात रेल्वे मार्गिकेच्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या खांबावर गर्डर बसवण्याचे काम प्रलंबित होते। या कामासाठी रेल्वे विभागाने हिरवा कंदील दाखवला असून या कामामुळे सॅटिस प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला आहे। 26 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत हे काम करण्यात येणार आहे। या कामासाठी वाहतूक पोलिसांनी ठाणे पश्चिम आणि पूर्व बाजूला जोडणाऱ्या जुन्या कोपरी पुलावरील वाहतूक 8 दिवस ठराविक वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन तशी अधिसूचना काढली आहे। ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकातून दररोज 7.5 लाख प्रवासी प्रवास करतात। या भागात होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी स्थानकाच्या पश्चिमेस सॅटिस पुलाची उभारणी करण्यात आली। या पुलाच्या उभारणीनंतर तेथील कोंडी काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र आहे। ठाणे पूर्व स्थानक परिसरातूनही अनेक नागरिक मोठ्या संख्येने प्रवास करतात। या ठिकाणीही वाहतूक कोंडी होत असून ती कमी करण्यासाठी या स्थानक परिसरातही पश्चिमेच्या धर्तीवर स्मार्ट सिटी योजनेतून सुमारे 260 कोटी रुपये खर्चून स्थानकाच्या पूर्वेला सॅटिस प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे। या प्रकल्पातील उड्डाणपुलासाठी रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूला खांबांची उभारणी काही वर्षापूर्वी करण्यात आली, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे या ठिकाणी खांबांवर गर्डर टाकणे शक्य होत नव्हते। या अडचणी दूर करत पालिकेने रेल्वे विभागाला पत्र पाठवून मार्गिका जोडणी कामासाठी रेल्वेचे 2 तासांचे 14 मेगा ब्लॉक देण्याची मागणी केली होती। त्यास रेल्वे विभागाने हिरवा कंदील देताच पालिकेने 26 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत हे काम करण्याचा निर्णय घेऊन त्यांचे नियोजन आखले आहे। 46 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद गर्डर आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे।